विद्युत खांबावरील अॅल्युमिनियम तार व मोटार पंप चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 10 गुन्हे उघडकीस, 14,73,000चा मुद्देमाल जप्त. यवतमाळ जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातील विद्युत खांबावरील अॅल्युमिनियम तार, मोटार पंप व केबल चोरी करणाऱ्या टोळींचा पर्दाफाश करत 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पांढरकवडा, राळेगाव, पाटण, मुकुटबन, पारबा व वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 10 चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून सुमारे 14,73,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे शेतातील मोटार पंप, केबल व विद्युत वाहिन्यांवरील अॅल्युमिनियम तार चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख समीर, सय्यद अली आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेला अॅल्युमिनियम तार शास्त्रीनगर वणी येथील एका भंगार व्यावसायिकाला विकल्याचेही तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी भंगार व्यावसायिकालाही ताब्यात घेतले. या कारवाईत 1,110 किलो अॅल्युमिनियम तार, 14 किलो तांब्याची तार, 9 मोटार पंप, चोरीसाठी वापरलेले 2 वाहने आणि वायर कटर असा एकूण 14,73,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, धनराज हाके, पोलीस हवालदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, पोलीस शिपाई रजनीकांत मडावी, सलमान शेख, सतीश फुके यांनी यशस्वीरित्या पार पाडली.